वर्तकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। विविध ठिकाणांहून 462 मोबाईल केले हस्तगत। वर्तकनगर पोलीस ठाणे हद्दीत सन 2023 मध्ये मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। वरील प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोन शोध घेण्याचं काम करत आहेत। अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त वागळे इस्टेट विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, वर्तकनगर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या नेमणुकीतील महापोहावा यशोदा घोडे, रवींद्र रावते यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरिता मोबाईल फोन संबंधीची माहिती मिळवण्यासाठी संबंधित मोबाईल फोन कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित मोबाईल फोन कंपनीकडून मोबाईल फोन संबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली व प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र तसेच पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यातून संबंधितांकडून कुरिअरद्वारे मागवून घेतले आहेत। आज रोजी पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते मासिक भेटीदरम्यान 43 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील अधिक माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पोलीस हवालदार यशोदा घोडे आणि नागरिक यांनी दिली आहे। पोलीस स्टेशन वर्तकनगरच्या आज वार्षिक तपासणीच्या निमित्त सन 2023 मध्ये व त्यापूर्वी 2022-21 मध्ये जे मोबाईल हरवले होते, मिसिंग झाले होते, त्यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या। त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम, त्याचबरोबर त्यांचे क्राईम PI आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं। त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते, मिसिंग झालेले मोबाईल होते, ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले। त्यामध्ये सन 2023ला एकूण 462 मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या। ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर सन 2018 पासून आजपर्यंत 1709 मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत। तसे हिसकावून नेतात मोबाईल, त्यांच्याकडे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण जबरीचोरीचा गुन्हा दाखल करत असतो। त्या संदर्भाने सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी देखील आढळले। सर, यामधले किती फोनाचे आपण राज्यातून रिकवर केलेले आहेत? आपण सन 2023 मध्ये आज 462 मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यापैकी जवळपास 20 ते 25% मोबाईल परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपण जप्त केले। सन 2018 पासून ते आजपर्यंत मी मोबाईल शोधायचं कार्य करते। तर 2018 पासून ते 2023 पर्यंत जवळजवळ 1709 मोबाईल मी आतापर्यंत रिकवर केलेत। सदर मोबाईल हे घरातून चोरी गेलेले, स्नॅच केलेले, पडलेले, रस्त्यात भेटलेले असे मोबाईल वेगवेगळ्या राज्यामध्ये हे विकले गेले होते। मग मी ते आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मी तिकडून कुरिअरद्वारे मागवलेले आहेत आणि आज 41 मोबाईल आपण तक्रारदारांना परत दिलेले आहेत। मॅडम, मोबाईल शोधण्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या होत्या? भरपूर अडचणी निर्माण होतात। UP, बिहार, झारखंड या ठिकाणी गेलेले मोबाईल तिकडचे ते अशिक्षित असतात, ते द्यायला तयार होत नाही। तरी पण जवळपासच्या पोलीस स्टेशनचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सदरचे मोबाईल मी रिकवर करत असते। माझं नाव शिल्पा आमले आहे। आमचा मोबाईल फेब्रुवारीमध्ये गेला होता, 4 फेब्रुवारीला। गेल्या लागलीच आम्ही कंप्लेंट केली होती। त्याच्यानंतर मध्ये बरेच 5-6 महिने गेले, पूर्ण आम्ही होप सोडून दिले होते। अचानक काल कॉल आला वर्तकनगर पोलीस स्टेशनवरनं की तुमचा मोबाईल मिळाला आहे, तुम्ही या घेऊन जा। सो त्या हिशोबाने आम्ही तिथे आलो आणि व्यवस्थित जो मोबाईल गेला होता तो आम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळालेला आहे। म्हणजे त्या पोलिसांचे आम्हाला धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतायत। सो खरंच थँक्स। थोडेसे पेशन्स ठेवले तर तुम्हाला पोलिसांचं सहकार्य नक्कीच मिळतं। मोबाईल कसा आपला हरवला होता? मोबाईल आमचा चोरीला नव्हता गेला, मोबाईल पडला होता। सो तेही एक आश्चर्य आहे की मोबाईल पडला होता, कुणी घेतला होता माहिती नव्हतं, तरीही तो मिळाला आहे। सो त्याच्यासाठी एक फार आनंद आहे।